नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आवडता यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरते सर. विद्यार्थी मित्रांनो, आज 11 मार्च आणि 11 मार्च म्हणजेच वयवाढ आंदोलन मुंबई या ठिकाणी मुंबई आझाद मैदानावरती संपूर्ण विद्यार्थी महाराष्ट्रातील वयवाढ संपलेले संपूर्ण विद्यार्थी ठिकाणी जमा झालेले एक संधी मिळालीच पाहिजे या घोषणेने संपूर्ण आझाद मैदान या ठिकाणी दणाणून गेलेले आणि थोड्याच वेळात आपल्याला काहीतरी बातमी समजेल आणि जर नाहीच कळलं तर लवकरच विद्यार्थी आक्रमक होऊन मंत्रालयाच्या दिशेने संपूर्ण विद्यार्थी आझाद मैदानाचे या ठिकाणी जाणार आहे, मंत्रालयाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. तर काही क्षणचित्र आपल्याकडे जे घेतलेले ते या ठिकाणी पाहणार स्वतः मी तुम्हाला इथे दिसत असेल. मी पण पाठीमागच्या वेळेस होतो, पण ह्यावेळेस थोडंसं मला बाहेर जायचं असल्या कारणास्तव मला जाता आलं नाही यावेळेस आंदोलनाला. पण नक्कीच मित्रांनो काळजी करू नका, लवकरच पुन्हा एकदा मी आंदोलनामध्ये सहभागी होतो लवकरच. मात्र आजच आपल्याला काहीतरी समजेल, त्याच्यामुळे परत आंदोलनाची आपल्याला गरज पण लागणार नाही आणि जरी लागली तरी आपण नक्कीच कधी पण आपण हजर राहणं काही त्यात विषय नाही. त्याबरोबर मित्रांनो हे दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी द मॅक्स इंडिया न्यूजला आलेले 50,000 उमेदवार भरतीपासून वंचित राहणारचा धोका वयाची वाढ देणार या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो पाठीमागच्या वेळेस आम्ही हे ज्या रस्तोगी मॅडम स्वतः मी पण दिसत आहे, मुकोले आमचे मुल्ला सर आहेत, त्यानंतर इकडं पण या ग्राउंडवरती पण आम्ही आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन तेव्हापासून इतकं पेटलं का सगळीकडेच त्या ठिकाणी येऊ राहिलेलं होतं. आणि आता हे जे ह्या मॅडम आहेत रस्तोगी मॅडम, सचिव गृह अप्पर सचिव, यांना आम्ही त्यावेळेस निवेदन दिल्यानंतर आणि आंदोलन केल्यानंतर परत एकदा दुसरा वेळ आहे ती म्हणजे आज या ठिकाणी आझाद मैदानावर संपूर्ण मित्रपरिवार सर्व विद्यार्थी या ठिकाणी जमा झाले आहेत. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे आझाद मैदानावरती सकाळचं दृश्य आहे का जोपर्यंत मुलं येत होते, मुलं आल्यानंतर गर्दी झाली, अशा पद्धतीने मुलं या ठिकाणी आझाद मैदानावर येत होती. संपूर्ण मुलं आले आणि अशा एकंदरीत मुलीसुद्धा आल्या. आता ह्या मुली दिसतात त्या पाठीमागच्या वेळेस पण आल्या होत्या. यातले बरेच मुलं पाठीमागच्या वेळेस आले, काही विद्यार्थी नवीन पण या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय महत्त्वाच्या अशा वेळेस एकत्र होणं फार गरजेचं असतं आणि त्यावेळेस हे संपूर्ण मुले या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. तुम्हाला दिसत आहे सर्वांच्या हातामध्ये पोस्टर आहेत, वयवाढ झालीच पाहिजे, एक संधी मिळालीच पाहिजे. आणि हे विद्यार्थी आणि यांनी आता आक्रमक पवित्र धारण केलं आहे. जर आज या ठिकाणी कोणी आलं नाही तर काही दखल घेतली नाही तर हे विद्यार्थी असेच या ठिकाणी थांबण्याचा यांनी निर्णय घेतलेला आहे. कोणीही कुठे फिरणार नाही. तुम्ही पाहत असाल प्रत्येक ठिकाणाहून विद्यार्थी येतात या ठिकाणी. मुकुलभाऊ असन, मुल्ला सर असन, आमचे सगळे इतर मित्र आहेत जे सर्वच विद्यार्थी मित्र आहेत, हे सर्व मागच्या वेळेस पण होते, यावेळेस पण त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे ताकद लावलेली आहे, पूर्णपणे मुलांसाठी हजर झालेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थी रातच्या धरून फोटो पाठवतो, आम्ही इथं आलो, आम्ही तिथं आलो. संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा असा या ठिकाणी रिस्पॉन्स आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते येत आहेत. तर काही घोषणाबाजी सुद्धा झालेली, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी पण आपण या ठिकाणी ऐकणार आहे. ती सुद्धा घोषणाबाजी आपण ठिकाणी आता पाहणार आहोत. सोमवार 11 मार्च रोजी नहीं देखिए मैंने मुकुल सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मुकुल सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. झालीच पाहिजे. आपण कशा पद्धतीने विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेले आहेत, कशा पद्धतीने घोषणा देत आहे, कशा पद्धतीने विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी वयवाढ मिळण्यासाठी खूप प्रयत्न आहेत. मित्रांनो खूप मेहनत घ्यावी लागते. मी स्वतः पाठीमागच्या वेळेस होतो, कुठून विद्यार्थी आले ते किती लांबून आले होते, उपाशी पोटे आले होते, कोण आझादमध्ये झोपलं होतं, कोण CSTला झोपलं होतं. म्हणजे खूप मेहनत अशी या विद्यार्थ्यांची होती. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आज आहे लवकरच मी या संदर्भातली काही गुड न्यूज आली तर लवकरच आपल्या चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला नक्की पोचवेल. तोपर्यंत पाहत राहा मित्रांनो आपलं चॅनल, यूट्यूब चॅनल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आगामी होणारी भरती असेल, असे काही महत्त्वाचे काही अडचणी असतील तर आपल्यावरती होणारा काही अन्याय असेल त्याला सामोरं जाण्यासाठी आपण आंदोलनाचं पवित्र आपण नेहमी धारण करत असतो आणि तशाच पद्धतीने आता वयवाढी संदर्भात त्या ठिकाणी चालू आहे. चालते भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.